आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। विधान परिषदेच्या जागांबाबत बसून निर्णय घ्यायला हवा। उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, मात्र संपर्क झाला नाही। काँग्रेस नेते नाना पटोलेंचं वक्तव्य। सकाळी त्यांच्या मातोश्रीवर फोन लावलेला होता, पण अजूनपर्यंत संपर्क झालेला नाही। विनोद तावडेंना भविष्यात मोठी जबाबदारी मिळू शकते। कोणती जबाबदारी द्यायची यावर चर्चा सुरू। चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य। प्रचारावेळी ज्या पद्धतीने टीका झाली त्यातून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। प्रचारातील अतिरेकावरून दूर होत समस्यांवर चर्चा व्हावी। मोहन भागवतांचे सरकारला खडेबोल। मोहन भागवतांनी सरकार खाली खेचावं, त्यांच्यात तेवढी ताकद। भागवतांनी मणिपूरवरून सरकारला खडेबोल सुनावल्यानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। सरकार खाली घ्यायचा मोहन भागवतांना वाटत असेल हे सरकार राष्ट्राच्या हिताचं नाहीये, राष्ट्राच्या अखंडतेच्या हिताचं नाही, तर मोहनराव भागवत साहेबांनी हे सरकार खाली खेचावं, त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे। मणिपूर देशाचा अविभाज्य भाग, मात्र त्याकडे दुर्लक्ष। मोहन भागवतांनी मणिपूरच्या मुद्द्यावर सरकारला सवाल केल्यानंतर सुप्रिया सुळेंचीही सरकारवर टीका। राहुल गांधी वर्षभरापासून मणिपूरचा प्रश्न मांडत आहेत। एका वर्षाने का होईना कुणाला तरी मणिपूरची चिंता वाटली। सतेज पाटलांची भागवतांच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया। वर्षभरानं का होणार, किमान सगळ्यांना आता मणिपूरची आठवण होते। किमान आता तरी अपेक्षा आहे की सरकारनं यामध्ये लक्ष घालावं आणि जो अन्याय झालेला आहे त्याच्यावर या ठिकाणी न्याय मिळावा, अशी सामान्य भगिनींची, या देशातल्या भगिनी। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं नाव आरएसएसच्या मुख्यालयात ठरणार, सूत्रांची माहिती। ओम माथुर, सुनील बन्सल यांची नावं चर्चेत। आरएसएस कधीच भाजपचा अध्यक्ष ठरवत नाही। आरएसएस व्यक्तीवर नाही, विचारांवर काम करते। सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। 400 पारच्या घोषणेमुळे लोकांना वाटलं काहीतरी गडबड होईल। विरोधकांनी चुकीचा प्रचार केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। कुछ फॉल्स नैरेटिव सेट करने की वजह से ये कुछ जगह पर हमें नुकसान हुआ है। 400 पार वाला आंकड़ा जो है उसके वजह से लोगों के दिमाग में एकदम ऐसी बात हो गई कि ये सब आगे जाके कुछ गड़बड़ होगी।